नमस्कार. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या आपल्या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता राज्यातील सर्वात महिलांसाठी सुरू केलेली सर्वात मोठी आणि लोकप्रिय योजना ठरलेली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रतिमाह 1,500 रुपयाची आर्थिक मदत दिली जात होती. लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 23 हप्त्याचे वितरण पूर्ण झालेले असून आता जो काही जून महिन्याचा 24वा हप्ता आहे हे कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. तर आता जून महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता हा कालपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया. बघा, जून महिन्याचा जो काही 1,500 रुपयाचा हप्ता आहे तो जुलै महिन्याचे 15 दिवस सोडून सुद्धा जून महिन्याचा हप्ता आला नव्हता. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी चिंतेमध्ये होत्या. आता ही चिंता संपलेली आहे, कारण जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आता काल 15 जुलैपासून जून महिन्याचा जो काही 1,500 रुपये हप्ता आहे तो पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार. मंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये जुलै महिन्याचा जो काही 15 दिवस सोडून सुद्धा जून महिन्याचा हप्ता आला नव्हता. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी चिंतेमध्ये होत्या. आता ही चिंता संपलेली आहे आणि जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जून महिन्याचा हप्ता 1,500 रुपये उत्पन्नासाठी निधी 309 कोटी रुपयाचा मागील आठवड्यामध्ये याबद्दलचा जी.आर. जाहीर केला होता. त्यानंतर आता काल 15 महिन्याचा जो काही 1,500 रुपये हप्ता आहे तो बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होते. ज्या महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळाला होता त्याच महिलांना जून महिन्याचा हप्ता हा मिळत आहे. उर्वरित ज्या महिला काल हप्ता मिळाला नाही त्या महिलांना आज किंवा उद्यापर्यंत बँक खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार. या योजनेबद्दलची अपडेट बघूया. लाडकी बहिणी योजनेमध्ये तब्बल 92 लाख महिला हे अपात्र झालेल्या आहेत. त्यामध्ये 55 लाख महिलांची तर ई-केवायसी अजूनही पूर्ण झालेली नाही किंवा केवायसी प्रक्रिया मध्ये दुरुस्त आहेत. अशा कारणामुळे लाखो महिला हे अपात्र झालेल्या आहेत. तसेच अनेक विविध कारणामुळे योजनेमध्ये लाडके बहीण अपात्र झालेले आहेत. त्यामुळे आता जून महिन्याचा हप्ता हा 92 लाख महिलांना मिळणार नाही. जोपर्यंत या सर्व महिलांना पुनर्पडताळणी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन होणार नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे हप्ता मिळणार नाही. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. तर 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.